श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे आम्हाला सकाळी सकाळी बाहेरगावी जायला निघावं लागलं आणि कुठे चालले हे पुढे सांगतेच मी तुम्हाला. तर इथे मी सकाळी 4 वाजता उठले होते सगळं आवरायला, कारण की आम्हाला 5ला घराच्या बाहेर पडायचं होतं. तिथे मी रात्री सगळं क्लीन करून घेतलं होतं, सगळं किचन वगैरे पुसून वगैरे घेतलं होतं. म्हटलं चला, काल तर काही शूट केलं नव्हतं, मी कंटाळायचं होतं, काही झालं नव्हतं माझ्याकडून शूट करणं. तर मला दाखवा, म्हटलं माझ्यासारखं कोण कोणही विचारावं, गावाला जायचं असेल तरीसुद्धा कोण एवढं क्लीन करते म्हणून विचारायचं होतं मला. इथे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं होतं, फ्रीज पण आवरून घेतलं होतं. मी इथे चहा ठेवत होते. मला पहिल्यांदा एवढा सकाळी चहा वाटत होता. नेमकं दूध फुटून गेलं, चहा ठेवला होता तर पियायला, आणि इकडे पाणी पण ठेवलं होतं साईडला. मी इथे थोडं चॉकलेट वगैरे होती फ्रीजमध्ये, चला म्हणलं चॉकलेट वगैरे घ्यावं, म्हणजे मावशीच्या मुलांना वगैरे देता येईल. तर मग चॉकलेट वगैरे घेतले, तिचं औषध वगैरे पण घेतलं, मी डायपर वगैरे घेतलं, सगळं घेतलं व्यवस्थित. आणि त्या नारळाच्या झाडाला पाणी पण द्यायचं होतं मला, तर पाणी दिलं. काल मला काम करून खूप उशीर झाला होता, म्हणजे ते क्लीन वगैरे करायला. आमचं हो नाहीच चालू होतं जायचं, म्हणून त्यांनी अचानकच मला म्हणले की हा जाऊताच म्हणे सकाळी सकाळी. मग मी सगळं रात्री आवरून घेतलं मी जेवणाच्या नंतर. तर बराच टाईम झाला होता मला आवरायला वगैरे. तर मग सगळे सकाळी कपड्याच्या घड्या केले मी उठून, सगळं फरशी वगैरे पुसून घेतली मी वरून थोडं. इथं आम्ही बाहेर निघाले होते. तर आम्ही इथे नाशिकला जात होते माझ्या मावशीकडे. घरी पोहोचल्याच्या नंतर बघू शकता मावशी कसं लाड करत होती, तिला उचलून घेतलं होतं स्वामिनीला. आणि स्वामिनी नेमकं झोपेतून उठली होती, ॲटोमध्ये झोपली होती. तिचा काय मूड फ्रेश नव्हता प्रवास केल्यामुळं. मावशीने गुलाबजामुन केलेले होते, तर तिला गुलाबजामुन वगैरे दिले होते खायला. तर बघू शकता कशी एन्जॉय करत खात आहे गुलाबजामुन. मॅडमला जेवण करायचं नव्हतं, दिलं होतं तर जेवण करायला तिला गुलाबजामुनच खायचे होते, तर गुलाबजामुनच खात होते. मग जेवण वगैरे केलं होतं. मग ते बाळ आलं होतं घरी, तर स्वामिनीला मांडीवर घ्यायचं होतं. काय माहिती लहान लेकरांना काय उल्हास असतो, बाळाला मांडीवर घ्यायचं. तिला मांडीवर घेतलं होतं. जसं मोबाईलकडे पाहिलं, ती माझ्याकडेच बघत होती मोबाईलकडे. मग तिच्या मावशीने